नमस्कार प्रेक्षकांनो, माझ्या मराठी ब्लॉगर स्वाती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासमोर एका नवीन विषयासोबत येत आहे आणि तो विषय म्हणजे आहे LICची जीवन लक्ष्य पॉलिसी। जीवन लक्ष्य पॉलिसीलाच कन्यादान पॉलिसी असेही म्हणतात। कन्यादान पॉलिसी यासाठी म्हटले जाते कारण ही पॉलिसी पालक आपल्या पाल्याच्या, मग ती मुलगी असो की मुलगा असो, यांच्या विवाहाच्या किंवा शिक्षणाच्या उद्दिष्टाने घेत असतो। ही पॉलिसी कमीत कमी 13 वर्षासाठी घेतली जाते आणि जास्तीत जास्त 25 वर्षासाठी आपण घेऊ शकतो। ही पॉलिसी किती वर्षासाठी घ्यायची हे आपण आपल्या मुलाच्या वयावरून डिसाईड करू शकतो। उदाहरण द्यायचे झाले तर आज माझ्या मुलीचे वय 2 वर्ष आहे, तर मी ही पॉलिसी 20 वर्षासाठी घेईल, म्हणजेच मला तिच्या 22व्या वर्षी पैसे मिळतील। या पॉलिसीचा प्लस पॉईंट असा आहे की या पॉलिसीमध्ये 3 वर्षाचं प्रीमियम माफ होते। म्हणजे जर मी 20 वर्षासाठी पॉलिसी घेत असेल तर मला 17 वर्ष प्रीमियम पेड करावे लागेल। ही पॉलिसी मी जेव्हा कधी पालकांना सजेस्ट करते तेव्हा मला त्यांच्यात एक कन्फ्युजन दिसते। ते कन्फ्युजन म्हणजे असं की आम्ही LICचा जीवन लक्ष्य प्लॅन घ्यायचा की मग पोस्टाची सुकन्या समृद्धी योजना घ्यायची। तर पालकांनी LICचा जीवन लक्ष्य प्लॅन का बरं घेतला पाहिजे हे सांगण्यासाठी मी याचा थोडक्यात तुम्हाला फरक सांगणार आहे। तर एकीकडे आहे पोस्टाची सुकन्या समृद्धी योजना आणि दुसरीकडे आहे LICचा जीवन लक्ष्य प्लॅन। तर पोस्टाची सुकन्या समृद्धी योजना ही फक्त मुलींसाठी घेता येते आणि LICचा जीवन लक्ष्य प्लॅन हा मुलगा मुलगी दोघांसाठी पण घेता येते। पोस्टाची सुकन्या समृद्धी योजना ही मुलीच्या नावाने घेतली जाते, तर LICचा जीवन लक्ष्य प्लॅन हा आईवडिलांच्या नावाने घेतला जाते। पोस्टाची सुकन्या समृद्धी योजनेमध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर हप्ते माफ होत नाही, पण LICच्या जीवन लक्ष्य प्लॅनमध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर हप्तेही माफ होते आणि सम अश्युअर्डच्या 10% दर वर्षाला मिळते आणि जी शेवटी मॅच्युरिटी मिळायची ती तर मिळते। आता या दोन फरकावरून तुम्हाला कळलं असेल की तुम्ही कोणती योजना घ्यायला पाहिजे। तर नक्कीच तुम्ही LICचा जीवन लक्ष्य प्लॅन घ्यायला पाहिजे। आता मी तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगणार आहे। ती गोष्ट म्हणजे अशी की 2 भाऊ असतात, त्यांचा बिझनेस असतो आणि त्यांची जॉईंट फॅमिली असते। त्यातील एक भाऊ आपल्या मुलीच्या नावाने पोस्टाची सुकन्या समृद्धी योजना घेतो आणि दुसरा भाऊ आपल्या मुलाच्या नावाने LICचा जीवन लक्ष्य प्लॅन घेतो। तो प्लॅन 20 वर्षासाठी घेतो आणि त्यासाठी तो सम अश्युअर्ड ठेवतो 5 लाख रुपये आणि त्यासाठी त्याला अंदाजे वर्षाचं प्रीमियम 30,000 रुपये भरावे लागते। देव न करो पण या दोन्ही भावांचा पॉलिसी घेतलेल्या 5 वर्षानंतर एका कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू होतो। आता ज्या भावानी पोस्टाची सुकन्या समृद्धी योजना घेतली होती त्याची पत्नी पुढील हप्ते पेड न करू शकल्यामुळे त्याची योजना तिथेच बंद होते। पण ज्या भावानी LICचा जीवन लक्ष्य प्लॅन घेतलेला असतो त्याचे पुढील हप्ते पूर्ण माफ होतात आणि त्याच्या सम अश्युअर्डच्या 10% म्हणजे 50,000 दर वर्षाला त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी मिळते आणि शेवटी जी मॅच्युरिटी 10 लाख रुपये मिळायची ते तर मिळते। आता या उदाहरणावरून तुम्हाला कळलंच असेल की तुम्ही LICचा जीवन लक्ष्य प्लॅन घेतला पाहिजे। या उदाहरणात मी तुम्हाला 5 लाख रुपये सम अश्युअर्ड सांगितले आहे, पण अगदी तुम्ही 1 लाखाच्या सम अश्युअर्डपासून हा प्लॅन घेऊ शकता आणि त्यासाठी तुम्हाला फक्त वर्षाचे अंदाजे 10,000 रुपये पडेल आणि आपल्या मुलांसाठी आपण इतकं तर करूच शकतो। तर आपल्या मुलांसाठी नक्की जीवन लक्ष्य प्लॅन घेण्याचा विचार करा। तुमच्या या शुभ कार्यात मी स्वाती बुरटकर तुमची नक्की मदत करेल। अशा एका नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूया। धन्यवाद।